तर कसं आहे भावांनो, रोजच्यासारखंच आजच्या पूर्ण दिवसाचा प्लॅन डोक्यात घेऊन मी आज झोपेतून उठलो होतो. सकाळ सकाळ रेडी होऊन मला आठवलं की शेतात कांद्याला पाणी सोडलं, ते कांदे कुठंपर्यंत गेले ते बघायला आपल्याला जायचं आहे. मग काय थोडा बंटीसोबत टाईम स्पेंड केला आणि नंतर म्हणलं चला आता शेतात जाऊ. शेतात येऊन बघितलं तर कांद्यात पाणी व्यवस्थित चाललेलं होतं. मग काय म्हणलं, कांद्यातलं पाणी तर असंच चालत राहणार आहे, त्यापेक्षा म्हणलं आपल्याला आणखीन एक काम करायचं आहे, आपण तिकडं जाऊ. गाईज, आता आपल्याला कुटी करायची. सो आधी आपलं कनेक्शन बदलून घेऊ, कारण विदाउट कनेक्शन चेंज केल्याशिवाय कुठे करता येत नाही. सो चला, इथं आपल्याला आपलं कनेक्शन चेंज करायचं आहे. सगळ्यात आधी मोटर बंद करून घेतो. आणि इथं जे 2 फ्यूज असतात, या 2 फ्यूजात ही जी वायर आहे ती घालावं लागते, तेव्हा कुठं आपली मोटर कुटी मशीन चालते. कनेक्शन तर जोडलं आहे, आता जाऊन कुटी करू. यार, कुटी करायच्या ठिकाणी आलो, पण इथं आल्यावर बघतोय आपलं निम्मं गवतच आणायचं राहिले. आता गवत आणायला जावं लागते. यार लय काम असतं रे दिवसभरात, काय करणार. फायनली गवत आणून टाकलं यार. लय कस तरी होते गवत आणलं, लय खतरनाक काम आहे. कसलं झालं आहे तर भावांनो, ही आहे आपली कुटी मशीन. ही मशीन तुम्हाला प्रत्येक शेतकऱ्याच्या घरी दिसेल, कारण शेतकऱ्याची वैरण वाचवण्याचं काम ही कुटी मशीन करत असते. भावांनो, फायनली कुटी करून झाली आणि कनेक्शन बदलून बसलो इथं झाडाखाली. मस्त हवा सुटली. गावाकडलं वातावरणच असं असतं यार, लय मजा येते गावाकडे. आजची किती कामं झालीत आणि किती राहिलं याचा विचार करत बसलोच होतो, तेवढ्यात आठवलं की आपलं आणखीन एक काम राहिलं आहे, ते म्हणजे उद्याच्या कुटीसाठी गवत तोडायचं होतं. कारण उद्या माझ्याकडे टाईम नव्हता, उद्या मला पेपरला जायचं, त्यामुळे ते गवत पण मला आजच तोडायचं होतं. मग काय घेतला हाताने गेलो गवत तोडायला. गाईज, फायनली गवत तोडून झाले. भाई साहब, जीव चाललाय रो. आता गवत तोडून झाले, आता तोडायची मका. चला. आता मका तर तोडून झाली ती, आणि ती घरी आणून पण टाकली. आता शेवटचं एक लास्ट काम राहिलं होतं, ते म्हणजे ही सगळी जनावरं दावणीवर आणून बांधायची होती. आणि ती जनावरं बांधली पण, आणि आजचा आपला दिवस इथं संपतोय. भेटू उद्या.